आप लोग जो बैठे हैं, मैंने हमेशा मन से कहा है, एक पास के 1000 पास के बराबर है। यानी मुझे यहाँ 70 से 80,000 छोटा था। दादा आपल्याला लवकर जायचं आहे का? मग पहिले दादा आहे नाही दादा आहे सचिन दादा, आप सभी के बीच में 2 शब्द रखेंगे। दादा ओवर। अखिल भारतीय पासी विकास मंडळ मराठीत बोललं चालेल ना? हा चालेल चालेल. कम्युनिकेशन चांगलं होतं. या मंडळाच्या वतीनं आज ही या ठिकाणी बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. या बैठकीमध्ये आपण मला जे बोलवलं त्याबद्दल मी आपला आभारी आहे. आणि पासी समाजाची संपूर्ण बैठक आहे. पासी समाज हा स्वाभिमानी समाज, मुंबईमध्ये येऊन स्वतःचं काम चोख करणं, कोणावर अवलंबून न राहता स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याचं काम या पासी समाजाने केलं. आणि या पासी समाजाची पार्श्वभूमी पण तशीच आहे. सीतापासी समाज म्हणजे सीतापासी म्हणजे तुमचे आपले राजा, जसा आमच्याकडे महाराष्ट्रामध्ये काही सरदार आहेत, राजे आहेत, त्या नाही. ह्यांनी तुम्हाला ते सन्मानाने संपूर्ण उत्तर प्रदेशमध्ये चांगल्या तऱ्हेने सन्मान म्हणजे त्यांच्या हाताकडे सगळं तयार झालं. आणि ती पिढीवर पिढी आज त्यांची संस्कृती आपण जपतो. या ठिकाणी त्यांचा आपण हे पण लावलेलं आहे, पूजा पाठ संपूर्ण झालेलं आहे. कारण कुठल्याही समाजाला पुढे नेण्यासाठी एक व्यक्तिमत्व लागतं. कुठलंही आज आम्ही मराठी समाज म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराज की जय असं बोलल्यावरती असं छाती अशी भरून येते. तसं आपलं पासी समाजाची छाती पुढे भरून येते, सीतापासी की जय असं बोलल्यावरती भरून येते. तर प्रत्येक ठिकाणी एक काहीतरी व्यक्तिमत्व आहे. प्रत्येक ठिकाणी गुजरातमध्ये, आपल्या राजस्थानमध्ये गेलं की चित्तोड जे आहे महाराणा प्रताप, त्यांचं नाव घेतलं की राजस्थानी माणूस छातीवर करून बोलतो. आणि काही वर्षामध्ये शिवडी विधानसभेमध्ये म्हणा, शिवडी वॉर्डमध्ये सर्वात जास्त तो समाज कुठे असेल तो माझ्या वॉर्डमध्ये पासी समाज. आणि पासी समाजाचं नेहमीच मला सहकार्य लागतं. म्हणजे सुरेश पासी असू दे, आमचे मोनू पासी असू दे. सुरेश पासी आता गावाकडे प्रमुख आम्ही सरपंच म्हणतो. आता तुमच्याकडे प्रधान म्हणतात, आमच्याकडे सरपंच म्हणतात. सरपंच त्या गावी प्रधान म्हणून मुंबईला राहून गावी प्रधान होणं खूप कठीण आहे. ते युपी मध्ये खूप कठीण आहे. आमच्याकडे एक वेळ होतं, कारण आमच्याकडे कसं आहे गावी कोण तयार होत नाही सरपंच व्हायला. पण तुमच्यामुळे आमदारकीसारखं प्रधान असतं, म्हणजे एक प्रेस्टीज असते प्रधान म्हटल्यावर. आणि ते त्यांनी त्या ठिकाणी मिळवलं. तुमच्या पासी समाजाने आपल्या संपूर्ण त्यांना मदत केली. मुंबईवरून लोक गेली होती गावी इलेक्शनला, मला आठवत आहे. आणि सगळ्यांनी त्या ठिकाणी इलेक्शनला जाऊन त्यांना मोठं केलं. मी या ठिकाणी एवढंच सांगेन की संपूर्ण पासी समाज या ठिकाणी जो उपस्थित आहे किंवा जो आज येऊ शकला नाही कामानिमित्त, तुम्हाला ज्या ज्या वेळेला समाजाला काही गरज लागेल त्या त्या वेळेला मी तुमच्या सोबत नेहमी सोबत आहे. आणि लक्षात ठेवा, मी माझा वॉर्ड जो आहे म्हणजे प्रभाग क्रमांक 206 हा नेहमीच म्हणतो की हा प्रभाग म्हणजे छोटा हिंदुस्थान. मी माझ्या प्रभागाला छोटा हिंदुस्थान म्हणतो. या ठिकाणी माझ्याकडे उत्तर भारतीय बांधव आहेत, माझ्याकडे बिहारी बांधव आहेत, माझ्याकडे झारखंडी बांधव आहेत, माझ्याकडे गुजराती आहेत, राजस्थानी आहेत, मुस्लिम आहेत, सगळे आहेत. म्हणजे पुरा हिंदुस्थान आहे माझ्याकडे. त्याच्यामुळे अतिशय गुण्या गोविंदाने राहत आहेत. कुठेही काय झालं तरी प्रभाग क्रमांक 206 आम्ही आजही मजबूत ठेवलेले आहे की कुठेही काही काय प्रॉब्लेम झाला आमच्या प्रभागामध्ये होत नाही. कारण आम्ही सगळे एकत्र आहोत. आम्ही एकत्र खेळलो आहे, एकत्र आहेत. आता मी तिथे राम बिल्डिंग राहतो, माझ्याकडे पुरी एक बिल्डिंग आहे ना, म्हणजे पूर्ण उत्तर भारतीय एक गिरीधर बिल्डिंग संजय लक्ष्मीदेव. माझ्याकडे एक चाळ आहे, ती पहिली उत्तर भारतीय चाळ म्हणून असायची. त्याचे त्रिपाठी म्हणून अध्यक्ष असायचे, किशोर त्रिपाठी, बारले बिचारे. त्यानंतर जोगिंदर शर्मा म्हणून आहे, ते आता अध्यक्ष आहे. म्हणजे आम्ही एकत्र राहिलेलो आहे, सगळं केलेलं आहे. आणि आपण एकत्र मिळूनच यासाठी म्हणजे एकत्र म्हणून पुढे न्यायचे. वॉर्डमध्ये काही सोयी सुविधा आणायच्या, सगळं करायचं. की माझ्या वॉर्डमध्ये जो पासी समाज मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्याला तर अपील करतोच आहे, परंतु तुम्हाला